तेरी वो रफ्तार हो, रोके से भी तू ना रुके, हासिल कर ऐसा शिखर, पर्वत की भी नजरें उठे, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं मराठीच्या बाबत सांगत होतोय की आम्हाला मराठीच्या तासिका ट्युटोरियल्स कमी केले आणि कदाचित आमचं शिक्षक शिकवण्यामध्ये कमी पडले. शिक्षक एकता जिंदाबाद, शिक्षण वाचवा देश घडवा. ज्ञानाचा दीप आम्ही पेटवतो, उद्याचा भारत घडवतो, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठी संघर्षाची मशाल उचलतो. मॅडम म्हणाल्या जोपर्यंत ज्या संच मान्यतेवर माझी डिजिटल साईन नसेल ती संच मान्यता ग्राह्य धरू नये. ही आता जी फायनलाइज होईल आणि त्या फायनलाइजमध्ये जरी दुरुस्त्या आल्या तर त्या दुरुस्त्या पण करून देईल. म्हणजे हे सुद्धा मान्य केलं. मॅडमला अजून एक सांगितलं तुमच्या वतीने की मॅडम खाली बसायला जागा नाही, एवढे लोक आहेत. म्हणजे आपल्याला आपले मुद्दे मांडताना आणि आपले प्रश्न मांडताना आपण अधिकाऱ्यांना सुद्धा सजग केलेलं आहे की एवढे प्रतिनिधी आज इथे आहेत म्हणून अन्याय चालणार नाही. तर त्यांनी मान्य केलेलं आहे. आता हे काम आपलं सजग राहून करायचं आहे. आणि आपण म्हणजे जसं बाबूने दिली पाहून घ्यावे, आपण प्रत्यक्षपणे लक्ष देऊन करा की काय झालेलं आहे काय नाही झालं. आणि जर काही अडचणी असेल तर मी आहे, नागपुरातच आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. काही जरी अडचण असली तरी तुम्ही मला फोनवर सांगितलं तरी मॅडमशी मी बोलून किंवा घाटपुरे सर काम पाहत आहेत किंवा लोखंडे सर पाहत आहेत. आता एवढं असं होणार नाही की आपण 400 लोक आहोत इथे, 400ने एक फोन केला तर 400 दिवस मला इकडेच यावं लागेल. म्हणजे तुम्ही फोनवर सुद्धा काम होईल म्हणून तो काही भाग नाही. आज आपलं आंदोलन फार चांगलं झालेलं आहे, मोठ्या संख्येने आंदोलन झालेलं आहे. या आंदोलनाचं आत्ताच मॅडमनी कबूल केलं की हे तुम्ही जो दिलेला ड्राफ्ट आहे, तुम्ही जी निवेदन आहे आजच मी फॉरवर्ड करतो आहे. आणि त्यांना हे करून दिलं, आठवण करून दिली की हे संचालकच नाही, उरलेले जेवढे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना हा ड्राफ्ट पाठवा. आमचा रोष फक्त एकाच घटकावर आहे, ते म्हणजे संच मान्यता. संच मान्यता जोपर्यंत दुरुस्त होणार नाही, करेक्ट असेल तर काहीच प्रश्न नाही. आणि मला 100% माहीत आहे की ज्याची संच मान्यता करेक्ट असेल तो पुढच्या वेळेस बिघडेपर्यंत मला फोन करणार नाही. बरोबर आहे, नाही येणार नाही, तो बिघडेपर्यंत फोन करणार नाही. मला हे सांगायचं आहे की एखाद्याची संच मान्यता चांगली आहे, एक रिंग करा, गावंडे सर रिंग करा की सर संच मान्यता करेक्ट आहे, आमचे जेवढे पद होते तेवढे आहे. एवढं सांगितलं की मला या आंदोलनाचं फलित झाल्याचं मान्य होईल. धन्यवाद आपणा सर्वांचे. आणि भविष्यात असंच पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. महिना 2 महिन्यांनी आंदोलन राहणार. त्याच्यामुळे आपण शांत बसायचं नाहीये. कारण का संच मान्यता 11 तारखेला जो आंदोलन केला त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला. 1 तारखेला 1 जूनला आंदोलन केलं त्याचा परिणाम दिसून आला. आज जो आंदोलन झालाय त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून येणार.
पण भविष्यात आपल्याला परिणाम सकारात्मक मिळवायचे आहेत तर आंदोलन करावेच लागणार. 30 जून पर्यंत संच मान्यता फायनलाइज होणार आहे. आताच बोलल्या 30 जून पर्यंत ज्याच्या ज्याच्या असेल लॉगिनला पाहून घ्या, म्हणजे आपल्याला दुरुस्त पण करता येईल. दुरुस्तीचा कालखंड असेल, परंतु ज्याला असेल तर अजून मी एक तुम्हाला सांगतोय, वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीच्या प्रकरणात तुम्ही फाईल सबमिट केल्या असेल, जर मान्य झाल्या नसेल तर मला फक्त एक कागद व्हॉट्सअपवर टाकायचा, तर माझं अजून निवड श्रेणी झालेली नाही, माझी वरिष्ठ श्रेणी झालेली नाही. जर त्रुट्या असेल तर त्रुट्याची दुरुस्ती करून देऊन टाका आणि नंतर सांगा